श्री सरचिटणीस श्री शिवाजीराव गर्जे, श्री संजय तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, म्हणजे सर्व अन्य पदाधिकारी, आपण सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, दीपावलीच्या नववर्षाच्या दादांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यातून आमची सर्वांची वाटचाल त्या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते. सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो की राज्य सरकारने जो संवाद त्यांच्याजवळ केला त्या अगोदर एक सर्वपक्षीय बैठकसुद्धा सह्याद्री अतिथीगृहावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बोलवलेली होती. त्यामध्येही आवाहन करण्यात आलेलं होतं आणि सरकार अतिशय तत्परतेने मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून पावलं त्या ठिकाणी उचलत आहे. या साऱ्या आव्हानाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांनी जे त्यांचं उपोषण मागे घेतलं त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचे आणि सकल मराठा समाजाचे सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे. मी वारंवार स्पष्ट केलं होतं की नजीकच्या कालावधीमध्ये आम्ही संघटनेचा एक राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्यामुळे येत्या 5 तारखेपासून मी स्वतः आणि माझे प्रदेश पातळीवरील सर्व सहकाऱ्यांचा पूर्व विदर्भाचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. हा दौरा करत असतानाच निर्धार नवपर्वाचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी सोबत मेळावा या पद्धतीने आम्ही विदर्भातल्या 6 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करतो आणि दीपावलीच्या नंतर उर्वरित भागामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि राहिलेला पश्चिम विदर्भ या ठिकाणी सुद्धा संघटनात्मक बाबीचे आमचे दौरे त्या ठिकाणी सुरू राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अधिक गतिमान पद्धतीचा विकास करणं, धर्मनिरपेक्ष विचार हीच विचारधारा मनामध्ये घेत अधिक गतिशील पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल करणं ही सुद्धा एक तऱ्हेची मीमांसा कार्यकर्ते आणि जनतेच्या जवळ पदाधिकाऱ्यांजवळ संवाद करत असताना आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या सगळ्याला आम्ही जी काय टॅगलाईन त्या ठिकाणी जे म्हणतो घड्याळ तेच वेळ नवी, घड्याळ तेच वेळ नवी, घड्याळ तेच वेळ नवी, पहिला काय होतं निर्धार नवपर्वाचा हे घेऊन महाराष्ट्रातल्या जनतेच्या समोर आज आम्ही त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. मला विश्वास आहे की ज्या ज्या वेळेला जनतेच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही ज्यावेळेला गेलो, विशेष करून बीडमध्ये धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंकी, बाबासाहेब आसबे, अमरसिंह पंडित, माझे जिल्ह्याचे तिथले अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांनी अभूतपूर्व पद्धतीचा जनसागर त्या ठिकाणी गोळा झालेला होता आणि त्यावेळेला सुद्धा कशा पद्धतीने पाठिंबा मिळाला ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि कोल्हापूरच्या सुद्धा ऐतिहासिक मैदानावरती ज्या ठिकाणी क्वचितच जाहीर सभा एखाद्या राजकीय पक्षाच्या झाल्या त्या ठिकाणी सभा घेण्याचं यशस्वीपणाने नेतृत्व नामदार हसन मुश्रीफ, माझे कोल्हापूर ग्रामीणचे अध्यक्ष येबाई पाटील, शहराचे अध्यक्ष आदिल फराज आणि प्रचंड कार्यकर्त्यांनी, आमचे माजी आमदार या सर्वांनी म्हणून प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली. आमचे राजेंद्र पाटील आमदार आहेत, त्या सर्वांनी मेहनत घेतली आणि तिथे अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पुण्यनगरीमध्ये झाले दादांचं स्वागत, बारामतीमध्ये झालेलं स्वागत, नाशिकला ज्यावेळेला गेले त्यावेळेचं झालेलं स्वागत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या वरती निश्चितपणाने विश्वास दाखवत अधिक व्यापक प्रमाणामध्ये जनाधार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पर्यायाने एनडीएचा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी यशस्वी होऊ. आगामी कालखंड हा संबंध विधानसभेचं हिवाळी अधिवेशन, त्यानंतरचं येणारं व्होटर अकाउंट आणि जवळपास त्यावेळेला लोकसभेची आचारसंहिता नियमित वेळेनुसार ज्यावेळेला होईल म्हणजे सर्व उद्याचं भवितव्याच्या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीची एकंदरीत पार्श्वभूमी आहे. अशा वेळेला संबंध महाराष्ट्रव्यापी दौरा कुठल्याही परिस्थितीत 15 डिसेंबरपर्यंत
निर्धार नवपर्वाचा ही भूमिका घेऊन घड्याळ तेच वेळ नवी ही टॅगलाईन त्या ठिकाणी घेत महाराष्ट्रामध्ये आम्ही पूर्णपणाने त्या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा सांगू, घड्याळ तेच वेळ नवी निर्धार नवपर्वाचा, निर्धार नवपर्वाचा घड्याळ तेच वेळ नवी. वेळ नवी म्हणजे काळ बदलत असतो, वेळ बदलत असतो, कालानुरूप व्यवस्थेमध्ये बदलत असतो, कालानुरूप राजकारण बदलत असतं. हा त्याच्यातला भाग आहे. आपण 60च्या दशकातलं राजकारण, 70च्या दशकातलं, 80च्या दशकातलं, 90, 2000 सालातलं, 21व्या वर्षातलं असा सगळा जो काय कालखंड असतो, भारतीय राजकारणातला कालखंड असेल, महाराष्ट्रातला राजकारणातला कालखंड असेल, त्या कालखंडातलं नवपर्व निर्धाराचं हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी वाटचाल करणार आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचं व्यापक सहकार्य निश्चितपणाने मिळेल असा विश्वास या ठिकाणी त्यांनी वाटतो. आपल्याला बोलवण्याच्या पाठीमागचा हेतू किंवा आपल्यासमोर ठेवलेला आहे. आपण मोकळेपणाने काय विचार असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला विनंती. लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले खासदार सुनील तटकरे यांना आणि तसंच पत्र वंदना चव्हाण यांनी सुद्धा जनगणना पाठवलं आहे ॲज अ वाईस चेअरमन राज्यसभा की आम्ही जुलैमध्ये डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स केले आणि हे डेलिक्वेंट MP जर असे राहिले तर इट विल पोज अ सिरियस थ्रेट द वर्ड अँड वर्ड सांगतो टू द सँक्टिटी ऑफ द 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. त्यामुळे आता फर्दर डिले नको, लवकरात लवकर याचं ॲड्ज्युडिकेशन करावं. असं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची सुद्धा हीच भूमिका आहे. आम्ही सुद्धा त्यावेळेला लोकसभेमध्ये मी पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. संसदरत्न श्रीनिवास पाटील आणि मोहम्मद फजल यांच्या विरोधामध्ये मी सुद्धा लोकसभेमध्ये त्याच वेळेला पिटिशन दाखल केलं आहे, ज्याचा उल्लेख आपण 10th शेड्यूलचा या ठिकाणी केला. आम्ही सुद्धा त्याच आधारीमध्ये ते त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रफुल्ल पटेल साहेबांनी सुद्धा फौजिया खान आणि वंदना चव्हाण यांच्या विरोधामध्ये सुद्धा पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आमची सुद्धा इच्छाच आहे. जसं मी परवा सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी होतो आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा असं सूचित केलं. त्याला आम्ही सांगितलं की आम्ही त्यावेळेला पहिल्यांदा 3 आमदारांच्या विरोधामध्ये विधानसभा अध्यक्षांकडे दाद मागितले, त्याच्यानंतर उरलेल्या 8 आमदारांच्या वतीमध्ये मागितले. आमचंही तेच म्हणणं आहे, लोकशाहीच्या तत्वावरती त्या संविधानासोबत घेत आमचं तेच म्हणणं आहे की या देशातील लोकशाही व्यवस्था ही पूर्णपणाने अबाधित राहावी. कारण आम्ही घेतलेले निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून आहे. आज 43 आमदारांचं समर्थन राज्यातला ज्यावेळेला मिळतं त्यावेळेला ती लोकशाही आहे. पक्षांतील वरिष्ठ नेत्याने लोकशाहीच्या माध्यमातून तो निर्णय घेतलेला आहे. आमची सुद्धा लोकसभा अध्यक्षांच्याकडे विनंती आहे की आम्ही दाखल केलेल्या पिटिशनचा सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. अदृश्य शक्तीचा हात असल्याचा उल्लेख कुठल्याशिवाय करताय, त्यामुळे ही सगळी प्रोसेस पटापट. संसदरत्न नेहमीच अदृश्य शक्ती असं सतत बोलत येत असतात. अदृश्य शक्ती त्याचा उल्लेख ते त्या ठिकाणी त्यांच्यापणे करू शकतात, कारण राजकीय काय भाष्य करावा त्यांना अधिकार त्या ठिकाणी आहे. मी सांगितलं अनेक वेळेला आणि आजही पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे, आय एन्ड्रॉस इट अगेन, की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडच्या कालावधीमध्ये दिलेला निर्णय आणि भारतीय निवडणूक आयोगाने अलीकडच्या कालावधीमध्ये आणि वेळोवेळी दिलेले निर्णय, या निर्णयाची कायदेशीर वैधानिक पूर्णपणाची छाननी करून ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्फत लोकशाहीच्या माध्यमातून जो निर्णय दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतला त्याच्यावरती 100% शिक्कामोर्तब त्या ठिकाणी कायद्याच्याच चौकटीमध्ये. कारण काही वेळेला अस्वस्थता खूप येत असते, निराशा खूप असते, काही वेळेला नैराश्य खूप असतं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आमदारांचं समर्थन मिळालं तर नैराश्य येणं मी समजू शकतो. नैराश्याचा भाग याच्यापेक्षा याच्यामध्ये काय फारसा आहे असं मला कायदेशीरदृष्ट्या काय वाटत नाही. वेळ का आली आहे असं तुम्हाला वाटतं? 3 खासदारांची नावं घेतली तुम्ही, संसद सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील. अमोल कोल्हेंच्या विरोधात आपण याचिका दाखल केली का? जर नसेल केली तर करणार आहे? त्यांचं समर्थन आम्हाला पहिल्या दिवशी होतं. ज्या वेळेला आम्ही राजभवनामध्ये शपथ घेतली त्याला डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी उपस्थित होते. अशाच पद्धतीनं महाराष्ट्रात देखील काही आमदारांचं समर्थन आहे. महाराष्ट्रात देखील अशाच पद्धतीने काही आमदार अशोक पवार असतील किंवा अतुल बेनके असतील. म्हणूनच मी काय म्हटलं की आता त्या सगळ्या बाबी
न्यायालयाच्या कक्षेत त्या ठिकाणी आहेत अध्यक्षांच्या किंवा माननीय सभापती महोदयांच्या. पण तरी पण मी लोकसभेमध्ये कोणाच्या विरुद्ध पिटिशन दाखल केलं ते आपल्याजवळ नावं सांगितली आणि आपण प्रश्न विचारला तो योग्य आहे. त्याचे उत्तर मी दिलं की डॉक्टर अमोल कोल्हे ज्या दिवशी आम्ही मंत्रिमंडळामध्ये सहभागी झालो त्यावेळेला राजभवनावरती आमच्यासोबत होते. त्यांनी त्यावेळेला बाईटसुद्धा त्यावेळेला दिलेली होती आणि म्हणून ते आमच्यासोबत आहेत अशी धारणा आमची आहे. म्हणजे तुम्हाला अजिबात असं वाटत नाही की 10 शेड्यूलचं तुम्ही व्हायोलेशन केलं आहे? नाही, आम्ही जे संजयजी म्हणतो आहोत, मी पुन्हा अगेन आय एम एन्ड्रॉसिंग इट, अगेन आय एम कन्फर्मिंग इट, अगेन ॲज यू आस्क मी रिपीटेडली की सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय शिवसेनाच्या संदर्भातला खंडपीठ बसलेलं होतं आणि खंडपीठाच्या समोर खूप दीर्घकाळ अशापैकीचा युक्तिवाद त्या ठिकाणी झाला आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या पुढे सुरू झाला. ते निकाल सर्वांच्या समोर आहेत. इट इज इन पब्लिक डोमेन. ती काय अदृश्य शक्तीच्या किंवा कोणाच्या हातात आहे अशातला काय भाग नाही. इट इज इन पब्लिक डोमेन. सो एव्हरीवन नोज इट दॅट व्हॉट इज एक्झॅक्टली देअर इन. तर त्याच्या आधारे त्याची पूर्णपणाची खातरजमा करूनच आम्ही तो निर्णय घेतला आहे. सो आय एम 100% कॉन्फिडंट दॅट की या आधारे त्या चौकटीमध्ये घेतलेला निर्णय असल्यामुळे आम्हाला आमच्या घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल. आज त्यांनी पत्रात तुमचा उल्लेख माजी राष्ट्रवादीचे सदस्य अशा स्वरूपात सुद्धा केलेला आहे. असं करून राष्ट्रवादी आपलीच असल्याचा त्या दावा करत आहे. आता त्यांचा दावा संसद रत्नांचा हा कसा आहे किंवा काय त्याच्याबद्दल निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल आहे. त्या निवडणूक आयोगाच्या निकालाच्या नंतर मी माझी आहे का आणखीन कोण माझी आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या नंतर सर्वांना मिळेल. आणि ज्यांचं तुम्ही नेहमी संसद रत्न करताय ते सतत बोलताना सांगतात ती एक व्यक्ती ते जे वुमेन रिझर्वेशन बिलच्या वेळेला उपस्थित होता गैरहजर करून हे केले. कोण आहे ती व्यक्ती? म्हणजे बेसिकली आम्हाला खरंच प्रश्न पडतो. ती व्यक्तीचं नाव एक व्यक्ती ती व्यक्ती किंवा ते ग्रस्त असं संसद रत्न हे सतत म्हणतात. संसद रत्नाच्या दर 2-4 मिनिटाच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा सुसंस्कृत असं सातत्याने त्या ठिकाणी येत असतं. त्यांना अभिप्रेत असलेली व्यक्ती कोण त्यांना जरूर विचारू शकता. पण तुम्हाला अभिप्रेत असलेली व्यक्ती सुनील दत्तात्रय तटकरे, जन्म 10 जुलै 10/7/1955, मुक्काम सुतारवाडी, पोस्ट जामगाव, तालुका रोहा, जिल्हा रायगड. 23 मे 1984ला रोहा तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, 28 ऑगस्टला रोहा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष, 27 नोव्हेंबरला रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आणि 85ला अखिल भारतीय काँग्रेस आहेचा देशभरामध्ये ज्यावेळेला 450 जागा आल्या त्यावेळेला 14 माणगाव मतदारसंघातून हाताच्या चिन्हावरती निवडणूक लढवणारा हा सुनील तटकरे. 1992 साली जिल्हा परिषद अध्यक्ष झाला काँग्रेसच्या तिकिटावरती, तो हा सुनील दत्तात्रय तटकरे. 1995 साली इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने 14 माणगाव मतदारसंघातून मुंबईसह कोकणात प्रचंड भारतीय जनता पक्षाची लाट आली असताना निवडून आला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताना आदरणीय पवारसाहेब, श्रद्धेय पवारसाहेब यांनी अजितदादांच्या जवळ माझं बोलणं करून दिल्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारा, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2004ला 14 माणगाव मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2009 सालामध्ये नव्याने पुनर्रचना झाल्याच्यानंतर 193 शिवधन मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती निवडून आला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2014ला लोकसभेमध्ये 2200 मतांनी पराभूत झाल्यावर संघटनेमध्ये काम करावं म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी दिली प्रदेशाध्यक्षपदाची, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. 2019मध्ये मोदी नावाचा प्रचंड झंझावात देशभरामध्ये निवडून येत असताना आमच्या पॉकेटच्या बाहेर, आमच्या शक्तिशाळाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती 32,000च्या फरकाने 6 वेळा लोकसभेमध्ये निवडून आलेले आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले आनंद गीतेंचा पराभव करून निवडून आलेला, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याचं नाव आहे सुनील दत्तात्रय तटकरे. म्हणून आपल्यामार्फत माझ्या नावाची ओळख जी कदाचित दीर्घकाळ नसेल किंवा नैराश्यपोटी कोणाला आज जर काही विसर पडला असेल तर ती सांगण्याचा हा प्रपंच आहे. ओळख त्याच्यापेक्षा बाकी काही नाही.
एवढंच आहे, बाकी अजिबात असलं तर काही कारण CV नाही. पाठवा. आता ते नाही, आपण पाठवावी की मी फक्त व्यक्ती आणि ग्रस्त. बरोबर. कारण आम्ही दर 2 मिनिटांनी चव्हाण साहेबांचा वारसा सांगतो. चव्हाण साहेबांच्या वरती प्रखर टीका ज्यावेळेला झाली त्यावेळेला चव्हाण साहेब विरोधकांना कधी हे ग्रस्त ते ग्रस्त व्यक्ती असे म्हटले नाही. आपण पहा, कारण चव्हाण साहेबांचा वारसा सांगण्याचा काही म्हणणे असं वाटतं की त्यांनाच एकट्यानं अधिकार आहे, तर तसं नाही आहे. ते अधिकार सर्वांनाच आहे. जो जो महाराष्ट्रामध्ये जन्माला आला त्याला चव्हाणसाहेब प्रेरणासूत्र आहेतच. त्याच्यामुळे कदाचित अति नैराश्यपोटी नाव घ्यायच्याऐवजी व्यक्ती ग्रस्त आता हे सुसंस्कृत महाराष्ट्रात कसं बसू शकतं. पण माझा दीर्घकाळ राजकीय प्रवासच आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवला. म्हणजे व्यक्ती कोण ग्रस्त कोण असं समजण्यात कोणाची गल्लत होऊ नये त्यावेळासाठीचा हा प्रपंच. त्यांना त्या संदर्भात प्रश्न विचारला की जसा आमदारांचा मुद्दा हा न्यायालयात आहे, सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर निर्णय लागावा म्हणून तुम्ही पाठवलेला आहे, तसं खासदारांचा मुद्दा हा तुम्हाला न्यायालयात न्यावं लागेल असं वाटतंय का? तर त्यावर त्यांनी उत्तर दिलं की कदाचित आम्हाला न्यावं लागेल. काय कोणाची हरकत नाही ना, आमची इच्छा आहे. आमच्या पिटिशनमध्ये वरती सुद्धा माननीय लोकसभा अध्यक्ष महोदयांनी जे पिटिशन मी दाखल केलं, जे पिटिशन आदरणीय प्रफुल्लभाईंनी दाखल केलं, त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी आमची इच्छा आहे. तडकरेजी आपण आता भाजपबरोबर आहात. काठेवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका तिथे वेगळं चित्र आहे. मला माहिती आहे. मला कुठल्या ग्रामपंचायतीमध्ये काय भाजप विरुद्ध दादांचा गट एक असं आहे की आज आम्ही इंडियामध्ये सहभागी आहोत, देशामध्ये सोबत राहत आहोत, राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत, राज्याच्या निवडणुका त्या पद्धतीने होतात. अनेक वेळेला आपण पाहतो की ज्यावेळेला राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं, सेना भाजपचं सरकार होतं, त्यावेळेला महापालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या ह्यासुद्धा स्वतंत्र लढल्या गेल्या. तर ग्रामपंचायतीचा काय विषय आहे तेवढा? काय विषय त्याच्यात फारसा येत नाही ना. सुनीलजी थोडं आजही ग्रामपंचायत लढवलं जात असताना त्याच्यावरती काही पक्षचिन्ह नसतं, पण आम्ही प्रत्येकजण म्हणत असतो की आमच्या पक्षाच्या एवढ्या ग्रामपंचायती आल्या तेवढ्या निवडून आल्या. डेव्हिएट करत नाही. तुम्ही त्या मगाशी बोलता होता बोलले तर मराठा क्रांतीसंबंध जरंगे पाटलांचा धन्यवाद वगैरे मानले होते, पण तुमच्याच आता पक्षात असलेले आमदार ज्यांची घर जाळली, म्हणजे गाड्या जाळल्या, yesterday he made a mention की पोलीस बघत होते, पोलीस काय हतबल होते. डू यू मीन टू से दॅट की देर इज अ टोटल फेल्युअर? त्याच ज्या संसद रत्न सतत ते सांगतायत काय नामुष्कीय म्हणाले, सरकारात हे बसलेत आमदार, त्यांचे गृह मंत्रालय त्यांच्याकडे, उपमुख्यमंत्र्याकडे सतत त्यांचा ते राजीनामा मागतायत. यू हॅड रिमेन द मिनिस्टर, forget about your MLA has been attacked. Don't you think there has been a total paralysis when it comes to home department and its handling? सतत धोरण लखवा असे शब्दप्रयोग केले जातात. सातत्याने गृहमंत्र्याचा राजीनामा मागितला जातो. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत. त्यांनी 5 वर्ष या राज्यामध्ये उत्तम पद्धतीने मुख्यमंत्री या नात्याने काम केले. केवळ NDAमध्ये सहभागी झालो म्हणून मी म्हणतो असं नाही. त्यावेळेला सुद्धा मी विरोधी पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून होतो, विधान परिषदेमध्ये होतो. ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्या बाबतीमध्ये बोलत आलो, जे योग्य होतं त्याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलत आलो. त्यामुळे आपण जे काय म्हणतात की त्या दिवशी नेमकं काय घडलं, ते घडत असतानाच प्रकाश सोळंके साहेबांनी काल इथं पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की पोलीस हतबल होते. त्यांनी म्हटलं आहे त्याच्यात काही नाकारलं नाही, पण त्याच्यामध्ये आणखीनही त्यांनी थोडंसं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक वेळेला ज्या वेळेला अशा पद्धतीचे तणाव होत असतात त्या घटनेचं समर्थन कुणीच केलं नाही. म्हणूनच परवा सर्वपक्षीय बैठकीमध्ये मांडलं आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मी म्हटलं ना की ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, भारतीय जनता पक्ष सक्षम आहे त्याच्याबद्दलचं उत्तर त्या ठिकाणी द्यायला. आम्ही काहीतरी नव्याने सहभागी झालो म्हणून आम्ही त्यांचं समर्थन करण्यासाठी पुढे सरसावलो असं कोणाला दावा करण्याचं काही कारण नाही. पण काय वेळेला अशा काय घटना घडत असतात की त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होत असते. या राज्यामध्ये सुद्धा मी आज बोलणार नाही, पण वेळ आल्यानंतर नक्की बोलेन की 90च्या दशकापासून 2000च्या दशकापासून काय वेळेला स्थिती निर्माण झाली होती, पण त्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती पुढची वाटचाल त्या ठिकाणी केली गेली.
इंद्रजीने वापरला की नाही अदृश्य अदृश्य असं मला माहीत नाही, पण शेवटी गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे ते त्या बाबतीमध्ये बोलू शकतील. मी सरकारमध्ये नाही आहे, त्यामुळे त्यांच्याकडची माहिती ते असेल तर ते योग्य वेळेला नक्की सांगतील. ही इज ऑल्सो कॉम्पिटंट मिनिस्टर विथ
कह रही है कि गृहमंत्री को इस्तीफा दे देना चाहिए, लगातार राज्य में हालात खराब हो रहे हैं, आप इसे कैसे देखते हो? क्या आपको लगता है कि गृहमंत्री को इस्तीफा देना चाहिए इस समय? देखिए, कई साल राज्य में ऐसे क्षण आ गए थे कि जब महाराष्ट्र की स्थिति विकट हो गई थी। आज जो आप कह रहे हैं क्योंकि कोई डिमांड कर रहे हैं उनके रिजाइन के लिए, तो आज की स्थितियाँ वो थोड़ी सी बहुत अलग है। इसके लिए मैंने जरांगे पाटिल जी को धन्यवाद दिया है कि कल उन्होंने उनका अनशन समाप्त किया है, और सकल मराठा समाज को भी मैं धन्यवाद आपके माध्यम से देना चाहता हूँ। मुझे लगता है कि गृह मंत्री अपने कर्तव्यकारी से काम अच्छी तरह से कर रहे हैं। आने वाले दिनों में उनके खुद के बारे में, उनकी पार्टी चाहे बीजेपी हो, देवेंद्र जी हो, उसके बारे में बिल्कुल वहाँ पे बयान दे देंगे। दूसरा सवाल ये एक अदृश्य शक्ति लगातार एनसीपी के जो टूटा हुआ दल है, मतलब आप लोगों के ऊपर की बचा रही है दिल्ली में, वही एकनाथ शिंदे को बचा रही है, वही अदृश्य शक्ति आप लोगों को बचा रही है। जो कुछ बोल रहे हैं उनको मैं इतना ही जवाब देना चाहता हूँ, जैसे कि बार बार मैंने कहा है कि सुप्रीम कोर्ट के बेंच ने, कॉन्स्टिट्यूशनल बेंच विच हैज गिवन रिसेंटली द जजमेंट रिगार्डिंग शिवसेना इटसेल्फ, और उसके बाद निवडणूक आयोग ने जो निर्णय दिया है उसके तहत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने जो कुछ निर्णय लिया है वो बिल्कुल साफ करके लिया है, पूरी तरह से जानकारी करके लिया है, और मुझे पूरा भरोसा है, विश्वास है कि हमने जो निर्णय अजित दादा के नेतृत्व में लिया है उसके ऊपर ईसीआई का शिक्कामोर्तब हो जाएगा। इट विल बी कन्फर्म। एक असं आहे की सगळ्याच राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे, सत्तारूढ असतील, विरोधी पक्षाचे असतील, त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील किंवा एकंदरीत महाराष्ट्रात स्थितीपटा आंदोलन केलं, त्याच्यात काय केलं ना, त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या। सर काही दिवसांपूर्वी शरद पवारांची दादा ये स्टेटवाइड टूर करने वाले थे, अब आप कर रहे हैं बाय द स्टेट। क्या स्टेटवाइड टूर जब आप No. I never said that Ajit Dada will have only his tour. I also stated that I am as a state president, I am also going on the tour of the organization. So from the 5th of this November, I have organized the tour from the Purva Vidarbha, say Nagpur, Bhandara, Gondia, then Gadchiroli, then Chandrapur, and then Wardha. So this is from 5th up to 8th. 9th is ECI hearing. So I will be in Delhi. I am again telling here right now. I will be in Delhi on 9th because ECI argument is here. म्हणजे असं कोणाला वाटायला नको की अदृश्य शक्ती किंवा आम्हीच काय, तसं काही नाही। तर आम्ही आमच्या पक्षाच्या भूमिकेसाठी, युक्तिवादासाठी त्या ठिकाणी सगळेजण पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी जाणार आहोत। धन्यवाद। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।